गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सगळे? मस्त. तर आज सकाळी सकाळी आम्ही आलेलो भांडी रिप्लेस करायला. ह्याचं वजन बघा किती झालं आहे, 5 किलो 422 ग्राम. कुकर बाकी आहे ना. आणि या कुकरचं वजन किती झालं आहे, 2 किलो 248. हे अंकल येत नाही इकडे नाव टाकताय झाकणावरती, पण माझंच नाव टाकलं. कोणी घेऊन चला घरी आता सगळे. आणि हा कुकरच आणला तेव्हा देऊन. याच्यावरती ना माझंच नाव टाकलंय बघ, काही झाकणावरती पण टाकलंय स्वयं नामदेव कदम. ते व्हिडिओ तू आता याच्यात बनवणार आहे माझी बहीण खिचडी, दाल खिचडी. दाल खिचडी एक बहीण बनवाल, दुसरी बहीण बनवाल खिचडी भात. आणि हे वाला एक मी घेतला, ज्युसर आहे ज्युसर. एवढ्या पिशव्या लावल्या असतात ना याला. मस्तच आहे. बनाना शेक साठी आहे ज्युसर. 6 प्लेट आला आतमध्ये, 6 दिसतायत का खाली. तर आम्ही लोक आहे ना तेवढे सगळे भांडी, तर आम्ही लोकांनी तेवढे सगळे विकले भांडी आणि त्याचे 470 रुपये आले. आणि कुकरचे 1300 बोलत होता, पण आम्ही लोकांनी कुकरचे 500 एक्स्ट्रा भरले. 500 आणि ते 470 आणि ह्याचे 300 रुपये भरले टोटल आम्ही लोकांनी. म्हणजे 800 रुपये भरले आणि ते 470 होते. काय ना अक्का खिचडी भात बनवणार पुलाव आणि मस्त. गावातून आमचे पाहुणे आलेले, त्यांना खायचा होता पण त्यांच्या नशिबातच नव्हता. आमच्या नशिबातच आहे आता तो खिचडी भात. त्याचं एक बरं आहे, काय काय भांड्यांचं आहे ना हे निघत नाही, तर धुवायला प्रॉब्लेम होतो. याचं आहे ना हे निघतं पण. आता धुवायला काय प्रॉब्लेमच नाही आला, असा इझिली आपण धुवू शकतो. आता मी तर चाललोय खोपरला भावाला एक आणायला. तो नॅनू आळंदीचा भाव आहे. हे लोक तर सगळे गावाला गेले, तो एकटाच राहिलेला मुंबईला, तर त्याला घ्यायला चाललोय. त्या दिवशी खोपरला पण जायचंय आणि विद्याविहारला पण जायचंय. विद्याविहारला तर संध्याकाळी जाणार आहे, अगोदर खोपरला जाणार. त्या दिवशीच मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर असं कबाट लावलेला आणि आता बघा परत तेच झालं. हे बघा कोण येऊन असं कबाट करून जातं काय माहिती. हे बघ गेलं, दिसत नाही. दिसलं हां. मी रेडी पण होऊन इकडं आलो. सेंट वगैरे मस्त लावून घेतो. हा माहिती आहे ना, झेप्टोवरतून मागवलेला सेंट आहे. वास आहे ना एकच नंबर आहे, खरं सांगतो एकच नंबर आहे. काय MRP 230 दिसते, उलटी दिसते ना. MRP 230 आहे, पण मला तो ऑफरमध्ये पडलेला होता. मला ना बसच भेटली नाही म्हणून रिक्षामध्ये आलो. थोड्याच वेळात आहे कोपर स्टेशन. स्टेशनला उतरलो आणि वातावरण बघा एकदम वेगळंच झालं आहे. तर इकडून आहे ना ज्ञानूच्या काकांचं घर भरपूर जवळ आहे बघा. बिल्डिंग पण आली चालत चालत. हाच तो बॅनर, कुत्र्यापासून सावधान. बसलाय बघ कसा, लक्षच नाही त्याचं. कधीचा उभा आहे मी इकडं. फ्रेश वगैरे झाला आता परत निघतो विक्रोळीला झाला. एवढी खुशी होते विक्रोळीला चालले. आणि हा बघा सॅड झालाय. विक्रोळीचं नाव काढलं की सॅड झालं. आजच टाकला. हा मी सांगतो, माझा पहिला व्हिडिओ जो गेला ना यूट्यूबला, तो बराबर आजच्याच दिवशी गेला. उद्या नाही काल नाही, मी काढले भरपूर अगोदरच्या व्हिडिओत पण बोललो मी टाकणार यूट्यूबला, पण वेळ नाही भेटला. बघा स्टेशन एवढ्या जवळ आहे की ट्रेन पण दिसते. ते ना नशीबच खराब आहे, बस पण नाही भेटली. लांबपर्यंत कुठंच ट्रेन नाही आहे. टोला गेल्यावरती स्टेशनरी शॉपवरती थांबलो आणि गिफ्ट रॅप पेपर घेतला. जस्ट आत्ता घरात आलो मी आणि हे लोक इथे झोपलेत पसारा. आणि सिरियल चालू आहे. नॅनो आहे तो ताईचे तर थांबलाय थोडा वेळ. हे चॉकलेट मोठा वाटतं शर्ट.
मस्त आहे ना, आवडलं तुम्हाला ब्लॉग? लाईक केलं की नाही? बघितले मी, लाईक केलं सगळ्यांच्या कमेंटला. काहीतरी नाव बोलले नाही दिसत आहे. ए बाबू बाबू नाच नाच नाच. बाबू तू येतो गावाला? गावाला येतो? हा, शीतल मावशीकडा. बाबू आहे ना भरपूरच मस्तीखोर आहे. बघ पाडशील बघतो लहान मुला तिकडून बघताय. यायचं काय नाव आहे बाबू? त्याचं नाव काय आहे? हा मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोलायचं आहे. कसे आहेत सगळे? एकदम मस्त. मी जस्ट आता खालून आलो. ज्ञानूला दवाखान्यात घेऊन गेलेलो, त्या भरपूर पोटात दुखत होतं. डॉक्टर बोलला की त्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात भरपूर. आता दुपार, संध्याकाळ आणि रात्र, आणि अजून 2-3 दिवस चालतील तेवढ्या गोळ्या दिल्यात. 2-3 दिवस. आणि रस्त्यामध्ये येत होतो, आमचा जुना झाडवाला भेटला मला. 50 रुपयाला मी अशी 2 झाडं आणली. हे तर एक गुलाब आहे, आणि ही वाली आहे ना निळी कलरची जास्वंदी आहे. कळी पण आले याला छोटी. इथं एक आहे, इथं एक आहे. बघू आता कळी मोठी झाल्यावरती निळी आहे की काळी येते. ताट वगैरे इथं रेडी झाली. मी पण सुद्धा इथं रेडी झाले. मम्मी झालीच का रेडी? मम्मीने खास मला फोन करून बोलवलं की वरती जाऊन फोटो काढायचे. मी दवाखान्यात गेलो, मला अक्काचा फोन आला, बोलले की लवकर या, कारण की दर टायमाला मम्मी सांगते वाडाच्या झाडाशी तर मीच जातो तिचे फोटो काढायला. काय झाडांना थोडा वेळ खिडकीत शिफ्ट केलंय मी. मम्मी वटपौर्णिमेला गेले आणि काय विसरणार नाही असं होऊ शकत नाही. मम्मी विसरले साखर आणि खोबरं. हो कामावर जायचं.
कोणाच्या पापळे हो दक्षिणा थोडा दक्षिणा दिवा लावतो हा दिवा लाव हो तीच लावतो ना. थांब त्याला बघू ते कधी बत्ती राहते ना आहे नाही थांब काय माचीस मी आणलंय कुठे गेला माचीस होय आपला ते बघ त्यांनी पेटवला. आईला म्हणा माझं रक्षण कर आई आई हाय आपली ती आगळी सगळ्यांवर लक्ष देते आई. हा याचं लावा लावायचं हा नाही मला बोलेकर हा गेल्या वर्षी बंद होता हा आम्ही इथंच ठेवलं बाहेर. हो हो बघितलं मी ते ठीक आहे बोले गरम झालं रे. बाबा बाबा कसे बाबा वारले. अरे तुम्हाला नाही माहिती नाही नाही मला माहिती. आता मार्च मध्येच वारले. अरे 3 महिने झाले हे चांगला माणूस होता. आजच 3 महिने झाले. बरं, ठीक. हा आज 10 तारीख आहे ना. आज झालं ते. 3 महिने. हा ठेवलंस कुठे तू जे हातात दिलेलं ना मी. 2 तुकडे पडले का इथंच बाजूला पुढं येताना. जय माता रानी रक्षण करा आहे रक्षण माते सर्व ध्यान ठेव माते सर्व मी आता संध्याकाळी देते मी स्वयंपाक. बरं, बघा. कुठे देतात ती लोकं? नाही देत नाही. काय देत सुट्ट्या